आमका आमका याला उमेदवारी देण्यात यावी. ही काय पद्धतीने राष्ट्रीय पक्ष काढा का मी इतकं नाही फसवायचं तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तो मला उमेदवारी मिळावं म्हणून येड पडतोय. कारण हे जाणून बुजून चाल केल्यासारखं करायला सारखं प्रकार दिसतोय. ही परिस्थिती करताना आपल्याला सगळे काम हे काम केलं पण चांगलं या निवडणुकीनं मतदार आपला फिक्स आहे त्याची काळजी नका करू. पण हे काम केलं आपलं नेमका गावापोत कोण पोहोचत नाही का पोहोचून देत नाही त्याचा तोरा देव बाजी येतोय. याच्यात काही जण आहे ते मात्र याच्यात उघडे पडले राहतात. हे याच्यात 100% उघडे पडले म्हणजे तुमचं एक चांगलंच काम झालं जाते. जे तोंडापुरते चांगले दिसत होते हा खूप चांगला आहे हा खूप पळतो तेवढे पळत नाही एवढे पळतो ना हे तुम्हाला सांगतो की डाटा मागितला आपण 6 दिवसासाठी हे निर्णय भारी काम केलं त्याच्याच पद्धतीने काम करतो त्याला पोरागाजी होती. आणि काही काहीचे का तू त्या शिफारशीच्या तुला शिफारस करायला सांगितली का तुला काय सांगितलं म्हणणं आणायचं तुला शिफारस म्हणून सांगितलं आमका आमका याला उमेदवारी देण्यात यावी. ही काय पद्धतीने राष्ट्रीय पक्ष काढा का मी आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पुरं शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागत. खूप हुशार केले यांनी आपल्याला. आपला मायबाप गोरगरीब मराठा करोड समाज आहे ना योग प्रचंड खुशी आरक्षण मिळत आहे म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या नेत्याला पाळायची सुद्धा तयारी केली. फक्त ही मनमानी एखाद्या दिवस आपल्याला होऊ शकते आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका पोचू शकतो. याने मात्र येणे आपल्याला खूप सावध केलं. 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळ पोळी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात. सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणे गेले तुम्ही मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग करू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं. म्हातारे माणसं म्हणतात मग तो मोठा होईल ते म्हणते तेच करायचं. हे जे थोडे हे संभ्रमित वातावरण करते ते भरायला त्याचं मग फुटून येच ये भरायला त्याचं तुला काय करायचं कोणाचा फुटून कोणाचा पडून दे तुला काय त्याचं पोर काय ते तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर बोर थोड्या होऊ दे तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही कोणता कोणा तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे वागेल ते परत पडू दे ना हे महत्वाचं घेईल मराठीची शक्ती तर दाखवील नुसतं चालायचं नाही मग तेव्हा ते मोर्चा राहते ते 5 मिनिटाला पोहे खेळते पोहे खेळते म्हणून निवडीचा फायदा येड पडतोय. त्याचे 5 मिनिटं माघारी देऊ त्याला काय सांगा हे तर कळलं पाहिजे की नाही. आणि ती यांचा रस्ता रोखत आला मग उपकार घ्या घरी रस्ता रोखत आला 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले ते यांचा रस्ता रोखत आला उपकार करा त्यांनी त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आमचा दादा खूप चांगला आहे तो दादा आहे का काही सांगत येत सभा होती 1 जणांना असं वेगळी सभा होती आमच्या भैयाने त्या आमच्या नेतेचा भैया आहे आमचा ते 100 GR दिली पाण्याची होते त्याच्या नाळ्यात मग निवडून डबल दिवशी म्हणून त्या वेगवेगळ्या अधिकारा द्या त्याच्यासाठी काम करीत होतं ते हे आपल्या संघ मग त्याला उमेदवारी मिळा म्हणून ते काय काम करत होतं आपल्या सगळं जात आरक्षण म्हणून का या सगळं आपल्या मागे लावायसाठी काहीही सांगत येत मारायचे आपले पोर आपल्याला वेळ कमी हे मान्य आहे मला ठीक आहे की वेळ कमी मिळाला पण याचा अर्थ असं नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क नाही. उदाहरणार्थ आंतरवालीत मी मला सांगा अमुक काम करायचं मला शेजारी माहित नाही मी शेजारच्याला कमीत कमी सांगू शकतो ते जनातला का तुमच्या गावात कोण करताय माहित नाही पण तिथं त्यांना सांगा असं घ्यायचं. एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला
याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भोगली. जेव देव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय, त्याचं टोळकं बोलायला लागलाय. सामान्य सगळं एका बाजूला आहे, काळजी करू नका तिची. पण आणखी नाही याच्या डोक्यात त्याची दुकानदारी, यांचं दुकानं पण केलेली इकडे माझ्या विरोधात. त्या झाले ते वापर होते भयानक. बहुतेक दुकानं पण पडले जाते, एक एक दोन दोन सोडले पडतात आपल्याच. पण तबाखे आता जे उघडे पडले याच्यातून ते उघडे पडले कोण आपल्याला पुन्हा होत पोराकडे गावागावात घुसावं लागणार. याला मग कायमचं बाजूला करावं लागणार नाही वेळाचे समाजाचा. तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात ना, तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाही. तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात तर आम्हाला नाही गरज तुमची. एवढा मोठा समाज एका बाजूला आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही. उलट तुम्ही उघडे पाहता, पण मी बोलत नाही तुमची इज्जत झाकीत राहील. मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीत. तुम्ही नाटकं करता, 100% नाटकं करता. तुम्हाला जात महत्वाची नाही. तुम्ही विनाकारण हे त्याचं नाव सांगते, ते त्याचं नाव सांगते. बैठका घेत नाही, तसं बैठकाच होय. कोणत्या ठिकाणी 15 लोक पडतंय का तुम्हाला? पुढे 25 असतील, पुढे 8 असतील, पुढे 9 असतील, पुढे 200 असतील. बैठकीला किती लोक होते? 15 फिक्स आकडा त्याचा. तो आज गाडीत उतरत होते, तेच होते का मंदिरात? अरे मी बी काहीतरी करतोय, मी तुमच्यासाठी त्यालाच उतरून द्या ना, तर तुम्ही मला वेळेत करायला निघाला राव. इतकं काहीतरी फसवलंय तुम्हाला आता त्या राजकारणासाठी किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून, तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जातील फसायचं. आता मी काय काय बोलतो पुढं? तुमच्यासाठी मी ऐकत नाही, तुमच्यासाठी मी फुटत नाही, कुणाला मॅनेज होत नाही. कसला बाजारपाठ ठरवलाय मी, कुणाला मॅनेज होत. सुखी जीवन मला नाही पाहिजे. त्यांच्या सगळ्या दुष्परिणाम घेतला रोज एक नाही ऐकलं पाहिजे त्यांचं माया माग. रोज कदरू माणूस काय म्हणून इथं तिकडे आता बरं आरक्षण मिळालं मराठ्याला आपलं बघू. मी त्याला अटॅकमध्ये ठरलेलं नाही, मी अटॅकवर ठरलेलं तर मी घरीच जात नाही मराठ्याला आरक्षण केल्याशिवाय. मी एवढा निर्भीड झालो. आणि तुमचे काय काळजी? हे ठराविकांची हे मनमानी, इकडे तिकडेच बैठका, इकडेच मंगल कार्यालय.